नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। खानापूर तालुक्यातील विटा शहरात ITI कॉलेज परिसरात 2 गटांमध्ये झालेल्या हाणामारीतून सलग 2 गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती विटा पोलिसांकडून देण्यात आली। केवळ काही तासांच्या अंतराने घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पहिल्या घटनेत दिनांक 8 सप्टेंबर रोजी रात्री 9:30 वाजता मुजावर कॉलनीत नवाज रफिक मुजावर वय 23 यांच्यावर धनराज कातारी, राज कातारी व अभि मेटकरी यांनी हल्ला केलाय। घराबाहेर येताच तिघांनी मारहाण सुरू केले। यामध्ये धनराज कातारीने हातातील लाकडी स्टंपने फिर्यादीच्या डोक्यात वार केलाय। जखमी नवाज मुजावर यांनी तात्काळ ओमश्री हॉस्पिटल विटा येथे उपचार घेतला। या घटनेवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। दुसऱ्या घटनेत याच दिवशी संध्याकाळी 8:15 ITI कॉलेज समोर किराणा दुकानाजवळ धनराज अमर कातारी वय 24 याच्यावर रहीम कादरी आणि जमीर मुजावर, कैफ मुल्ला, हुसेन मुना, सोहेल पटेल, नवाज मुजावर, यासीन मुजावर आदी 8 जणांनी हल्ला केलाय। या आरोपींनी हातात कुऱ्हाड, कोयता, काठी व विटांचा वापर करून धनराज कातारीवर डोक्यात व पायांवर वार केलेत। जखमी अवस्थेत त्याला ग्रामीण रुग्णालय विटा येथे दाखल करण्यात आले। या घटनेवरून गुन्हा दाखल झालाय। दोन्ही प्रकरणांचा प्राथमिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पठाण यांनी सुरू केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे करीत आहेत। या घटनांबाबत स्थानिक पातळीवर काही प्रतिक्रिया नसल्याचे विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितले। सदर प्रकरणी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लक्ष ठेवण्यात येत आहे। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।